ओके, तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी फाइंड आउट करायचा आहे. ऑलराईट, आपण काय करूया, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकरता ही फिगर परत ड्रॉ करूया आणि आपण ह्या अँगलला नाव देऊया. ठीक आहे. सो आन्सर करता ही मी परत ड्रॉ करतोय, पण यावेळेला आपण इथे ह्याला नावं देऊया. ह्याला आपण अँगल डी असं म्हणूया, सीच्या बाजूला आहे, आणि बीच्या खाली हा ई असं म्हणूया. ऑलराईट, ठीक आहे. ओके, सो लिहा सॉल्युशन. आपण सुरू करूया बानो. इन गिवन फिगर कन्सिडर angle D is equal to 100 degree and angle E is equal to 70 degree. ऑलराईट, आपण नावं नव्याने दिली आहेत, मग ते स्पेसिफाय करायचं. बाबा आम्ही असं मानलेलं आहे, ह्याला नाव डी आणि ह्याला नाव ई. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा डी आणि सीला सॉल्व्ह करूया. तर डी आणि सीला सॉल्व्ह करण्याकरता कोणता अप्रोच घेऊया आपण? लिनियर पेअरचा अप्रोच घेऊया. ठीक आहे बानो. सो लिहा now comma angle C plus angle D is equal to 180 degree. आता ह्याचं रिझनिंग काय असेल? हां, अँगल्स इन लिनियर पेअर देऊया. अँगल्स इन लिनियर पेअर, लिनियर पेअर. ओके बानो. आता ह्याच्यामधले आपल्याला कोणत्या अँगलची व्हॅल्यू अवेलेबल आहे सांगा बरं मला. सी ची व्हॅल्यू अवेलेबल आहे का आपल्या अवेलेबल? सी ची व्हॅल्यू अवेलेबल आहे का? हो, सी ची व्हॅल्यू अवेलेबल आहे का? डी ची व्हॅल्यू नाही, सध्या कोणती अवेलेबल आहे? सध्या सी. हां, सी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मी म्हणतो कोणती व्हॅल्यू ऑलरेडी अवेलेबल आहे? डी ची. मग डी च्या खाली त्याची व्हॅल्यू लिहा 100 डिग्री. सी माहिती नाही आहे ना, मग तो तसाच लिहा. सी प्लसचा प्लस लिहा, 180चा 180 लिहा. तुम्ही व्हॅल्यू कुठनं काढली? गिवन फिगर, गिवन दिला, गिवन डॉट 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 गिवन असं लिहा. कळलं बानो? स्टेप बाय स्टेप करायचं आहे. देअरफोर लिहत चला. देअरफोर आता सी तिथेच ठेवा, इक्वल टू खाली इक्वल टू येऊ देत आणि 180 डिग्री मायनस 100 डिग्री. तुला कळलं काय झालं? हे 100 लेफ्ट साईडला काय होता? पॉझिटिव्ह, तो राईट साईडला निगेटिव्ह झाला. झालं? करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. देअरफोर अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. आणि मला छानपैकी मस्तपैकी सुंदर बॉक्स करून घ्या असा. त्याला डॉट 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 1 असं म्हणा. का 1? आपल्याला ते पुढे वापरायचं ना ABC करता म्हणून. हां, इक्वेशन झालं. ओके, आता आपण काय करूया? आता आपण बी कडे जाऊया. बी कडे जाऊया आता. ठीक आहे. पुढे लिहा अल्सो. लिहा बानो अल्सो अँगल बी इज इक्वल टू अँगल ई. का बरं बानो? बरोबर, वर्टिकली अपोजिट अँगल. वर्टिकली अपोजिट अँगल्स. कळते बानो? का गोंधळ होतोय? ओके, आता तुम्ही सांगा मला ह्याच्यामधल्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू अवेलेबल आहे आपल्याकडे? ई ची. किती अवेलेबल आहे? मग ई च्या खाली 70 लिहा. अँगल बी इज इक्वल टू 70. झालं, आपला अँगल बी मिळाला. ऑलराईट, ठीक आहे बच्चा लोक. आता पुढे लिहा वी नो दॅट. वी नो दॅट आपण आता थेरम वापरूया बानो. वी नो दॅट सांगा कोणती थेरम वापराल तुम्ही? करेक्ट, अँगलची टोटल 180 आहे ट्रायंगलमधले. ते वाक्य फुल लिहूया आपण. लिहा वी नो दॅट the sum of measures of all angles in a triangle is 180 degree. All right, therefore angle A plus angle B plus angle C is equal to 180 degree. ठीक आहे बच्चा लोग. Therefore आता सध्या बघा बानो आपल्याकडे अँगल ए ची व्हॅल्यू अवेलेबल नाही आहे बच्चा लोग. सो अँगल ए सेम लिहूया. अँगल बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे अवेलेबल.
ह्याला आपण 2 म्हणू इकडे, 2 म्हणू इकडे. हां, अँगल सांगा, तुम्ही सांगा मला. अँगल बीची व्हॅल्यू किती आहे? करेक्ट. मग 70 लिहूया इकडे. आणि अँगल सीची व्हॅल्यू किती फाइंड केली आहे आपण? 80 डिग्री. ओके, डिग्री लिहूया इकडे. इज इक्वल टू 180 डिग्री. इथे लिहा फ्रॉम, बरोबर, 1 and 2. करेक्ट बा, शाबाश. देअरफॉर अँगल ए प्लस, आता 70 प्लस 80 करा बानो, हे झाले 150 डिग्री. इज इक्वल टू 180. खूप सोपं आहे ना आता. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू, बरोबर, 180 मायनस 150 करून त्यांना लिहून दाखवूया आपण ना. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री. आणि मग सुंदरसा बॉक्स करायला झालं. सोपं केलं एकदम, मस्त.